नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण एक उपवासाची भाजी करणार आहोत आणि तो उपवास म्हणजे ऋषीपंचमी। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हा बंधू भगिनी खूप प्रेमाने, आदराने आणि मनोभावे करतात। जसं महाराष्ट्रात करतात, नेपाळमधील स्त्रिया देखील हा उपवास करतात। तर ह्या उपवासासाठी पालेभाज्या आणि कंदमुळे यांची भाजी केली जाते। तर ती भाजी कशी करायची ते आज आपण बघूया। त्यासाठी मी इथे आणलेले आहेत आणि सर्व ताज्या भाज्या आहेत। हा व्रत महिला करतात। भारताप्रमाणे नेपाळमधील महिला देखील हा उपवास करतात आणि तर यासाठी 21 भाज्या घेतल्या जातात। जर नवविवाहिता असेल तर तिच्यासाठी पूर्ण 21 भाज्या गोळा केल्या जातात। तर यामध्ये तुम्ही बघू शकताय, महत्त्वाचा घटक या भाजीमधला म्हणजे भाजा किंवा माठ बोलतात तो आहे। थोडासा लाल माठ देखील घेतलेला आहे। आळूची पानं घेतलेली आहेत। इथे हा जंगली टेरा सुद्धा घेतलेले आहेत। कवळा आहे, शेवग्याची पानं देखील आहेत, म्हणजे शेकटाचा पाला घेतलाय, सुरण, रताळ, तसेच इकडे आंबटपणासाठी अंबारी घेतलेली आहे। या भाज्यांना पायनू भाज्या देखील म्हटलं जातं। मिरची घेतली आहे, सातपुते, कंटोली, मटारीच्या शेंगा, तोंडली, शिराळी, शेंगदाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, म्हणजे भुईमुग घेतलाय, भोपळी मिरची आहे, आलू घेतलेत म्हणजेच आलवा, ओला नारळ, काकडी, भेंडी, भोपळा, टोमॅटो, पडवल, घोसाळी, शिराळी, चवळीच्या शेंगा, दुधी आणि कारलं। तर अशा मी जवळजवळ 21 पेक्षा जास्त भाज्या घेतलेल्या आहेत। तर या भाज्यांची एक मिसळणीची भाजी करणार आहे। तर ही भाजी तेल न वापरता केली जाते आणि ह्या भाजीमध्ये मीठ घातलं जात नाही। याचं नैवेद्य ऋषींना दाखवून, पूजा करून, आरती करून नंतर हा उपवास सोडला जातो। यापूर्वीच्या काळी ही भाजी किंवा हा उपवास मुख्यत्वे करून गावांकडे जास्त केला जातो। ही भाजी मातीच्या भांड्यामध्ये आणि चुलीवर केली जाते, त्यामुळे तिला एक वेगळी चव असते। पण आज आपण ही भाजी गॅसवर करणार आहोत आणि मातीच्या ऐवजी आपण मेटलच्या भांड्यामध्ये करणार आहोत। तर वळूया आपल्या रेसिपीकडे। तर आता या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेते। धुवून घेतल्यानंतर त्या बारीक चिरून घेते। भाद्रपद महिन्यात तृतीयेला आपण हरितालिका करतो आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीला गणपतीचं पूजन करतो। गणपतीचं पूजन झाल्यानंतर पंचमीला आपण ऋषीपंचमी करतो आणि ह्या दिवशी आपण ऋषींविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करतो। ऋषीपंचमी या दिवसाची ओळख म्हणजे या दिवशी केली जाणारी एक वैशिष्ट्यपूर्ण भाजी। या भाजीला ऋषींची भाजी असे देखील म्हणतात। तर या वैशिष्ट्यपूर्ण भाजीमध्ये बऱ्याच भाज्या एकत्र केल्या जातात आणि ही भाजी खरंच शास्त्रशुद्ध प्रकारे बनवली जाते आणि ती जगात भारीच आहे। ऋषीपंचमीचं व्रत सवाशीण करतात। या दिवशी महिलांनी धान्य खायचं नसतं। शेतातील नांगरणी करताना बैलांचे पाय ज्या धान्याला लागतात किंवा नांगराचा वापर केलेल्या अन्नपदार्थ ह्या दिवशी खाल्ले जात नाही, अशी प्रथा आहे। म्हणूनच या दिवशी शेताच्या बांधावर उगवलेल्या भाज्या, कंदमुळे खाल्ली जातात। तर मंडळी, ऋषीमुनी म्हणजे आपले पूर्वज असे आपण मानतो। या ऋषींचे आपल्याला स्मरण असावे, त्यांच्याविषयी कृतज्ञता असावी। आपल्या संस्कृतीचा, वैभवशाली परंपरेचं कधीही विस्मरण होऊ नये म्हणून ऋषीपंचमी साजरी केली जाते। या दिवशी नदीतून किंवा समुद्रातून 7 खडे आणले जातात। ते पाटावर ठेवून त्यांची पूजा केली जाते। आघाड्याच्या पानांची 21 देठं त्या 7 खड्यांवर ठेवली जातात आणि त्यांची पूजा करतात। मनोभावे पूजा केली जाते। त्यानंतर केळीच्या पानावर यांना नैवेद्य दाखवला जातो आणि नैवेद्यासाठी त्यांना 21 भाज्या मिळून भाजी केली जाते। सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, कंदमुळे ह्यामध्ये खूप साऱ्या विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, त्यामुळे ते आपल्या शरीराला पोषक ठरतात। या ऋतुमानामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि ह्या भाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हे विटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने ते शरीरासाठी फायदेशीर आहे। तसेच या भाजीमध्ये फायबरचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर अशा प्रकारे ही भाजी खूपच आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे। तर या भाजीमध्ये आपण आळूची पानं घालतो, टेरा घालतो, सुरण घालतो,
आणि ह्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेटचं प्रमाण खूप असतं आणि त्या कॅल्शियम ऑक्झलेटमुळे ही भाजी खाल्ल्यानंतर घशाला खवखवते आणि ती खवखवू नये म्हणून यामध्ये आपण आंबट पदार्थ घालतो। तर ह्या गॅसवर कढई ठेवलेली आहे, गॅस ऑन केलेला आहे। तर ऋषींची भाजी करताना तिला फोडणी दिली जात नाही, तर पहिल्यांदा आपण सगळ्या फळभाज्या शिजवून घेणार आहोत। फळभाज्यांसोबत त्यामध्ये थोडीशी मटारचे दाणे आणि शेंगदाणे सुद्धा घातलेले आहेत, म्हणजे या भाज्या शिजायला वेळ लागतो। तर सर्व भाज्या आपण कढईत घालून घेऊया। भाज्या लवकर शिजाव्यात त्यासाठी मी त्यांना बारीक चिरलेला आहे। आता आपण त्यावर झाकण देऊया। सर्व पालेभाज्या कापून एकत्र केलेल्या आहेत आणि या सर्व ज्या फळभाज्या होत्या त्या सुद्धा मी कापून घेतलेल्या आहेत। तर आता आपण भाजी कशी करायची ते बघूया। गॅसवर कढई ठेवलेली आहे, गॅस ऑन केलेला आहे। तर ऋषींची भाजी करताना तिला फोडणी दिली जात नाही, तर पहिल्यांदा आपण सगळ्या फळभाज्या शिजवून घेणार आहोत। फळभाज्यांसोबत त्यामध्ये थोडीशी मटारचे दाणे आणि शेंगदाणे सुद्धा घातलेले आहेत, म्हणजे या भाज्या शिजायला वेळ लागतो। तर सर्व भाज्या आपण कढईत घालून घेऊया। भाज्या लवकर शिजाव्यात त्यासाठी मी त्यांना बारीक चिरलेला आहे। आता आपण त्यावर झाकण देऊया। गॅस मीडियम फ्लेमवर करून एखाद मिनिटभर ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत। भाज्यांमध्ये अंगता जे पाणी असतं ते पाणी तयार होऊन जाईल, म्हणून वरून पाणी घालायची सुद्धा गरज नाहीये। जर तुम्हाला भाजी शिजताना वाटलं की पाणी कमी होते तरच पाणी घाला, नाहीतर अगोदरच पाणी घालू नका, मग ते पाणी पुन्हा आटवावं लागतं। तर आता मी या भाजीवर झाकण देते आणि ही भाजी अळणी असते त्यामध्ये मीठ सुद्धा घालत नाही। वाफेवर ठेवून 2 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढून बघूया। मस्त वाफ आलेली आहे, तुम्ही बघू शकताय। भाजीमध्ये आपण बिलकुल पाणी घातलं नव्हतं तरी सुद्धा किती पाणी तयार झालंय ते, म्हणून या भाजीमध्ये पाणी घालू नये। तर आता आपण यामधल्या भाज्या शिजल्यात का बघूया। तर तुम्ही बघताना सुरण जरी बघितलात तरी तुम्हाला समजेल की भाजी शिजली की नाही ते। तर हा सुरणाचा तुकडा आहे। 2 मिनिटं झाले, अजून तो शिजलेला नाही। पुन्हा आपण 2 मिनिटं भाजी शिजायला ठेवूया। 2 मिनिटं झालेली आहेत, पुन्हा भाजी उघडून बघूया। भाजी एकदा ढवळून घेऊया। भाजी सुकली आहे का हे सारखं बघत राहायचं, नाहीतर भाजी तळायला लागू शकते। गावाकडे जेव्हा भाजी करतात तेव्हा ती मातीच्या भांड्यामध्ये केली जाते आणि मातीच्या भांड्याचा जो सुगंध असतो तो भाजीमध्ये येतो आणि भाजी खूप चविष्ट लागते। तर आता सुरण शिजलाय का आपण बघूया। सुरण 80% शिजलेला आहे। आता आपण यामध्ये पालेभाज्या घालून घेऊया। मंडळी, ऋषींची भाजी कुठल्याही प्रकारचे मसाले न वापरता आणि मीठ आणि साखर न वापरता केली जाते। ऋषी पंचमीचा उपवास सप्तर्षींची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जातो। तर आता आपण पालेभाज्या घातलेल्या आहेत आणि बारीक चिरलेली मिरची देखील घालून घेऊया। इथे मी 7 ते 8 पायनू मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण या भाजीला सगळ्या भाज्या या पायनू लागतात। म्हणजेच ह्या उपवासाला ज्या भाज्या आपण वापरतो किंवा जी कंदमुळे वापरतो ती बैलाच्या कष्टांचा वापर न केलेली असावी, म्हणजे ही भाजी आपण स्वकष्टाने तयार केलेलीच वापरावी। इथे आपल्याला ऋषींनी स्वावलंबी कसं राहायचं ते सांगितलेलं आहे। म्हणजे जेव्हा ऋषी अरण्यात राहायचे, तप करायचे, तेव्हा ते अशा प्रकारच्याच भाज्या म्हणजे पालेभाज्या आणि कंदमुलं खायची, कुठल्याही प्रकारचा मसाला तेल वापरायचे नाहीत। आता पालेभाजी आणि मिरची सुद्धा घालून झालेली आहे। आता ओला नारळ सुद्धा वरून घालून घेऊया आणि भाज्या मिक्स करून घेऊया। गॅस आता मी मीडियम फ्लेमवर केलेला आहे। भाजी करताना जेवढी भाजी असेल भांडं थोडंसं मोठं घ्यायचं, म्हणजे भाजी व्यवस्थित ढवळता येते। आता मी एवढी मोठी कढई घेतली तरी सुद्धा मला थोडंसं प्रॉब्लेम होत आहे, तर तुम्ही भाजी करताना भांडं घेताना थोडंसं मोठं घ्या। आता आपण पहिल्यांदा फळभाज्या कंदमुळं शिजवून घेतली, 80% शिजवली, त्यानंतर त्यामध्ये पालेभाज्या घातल्या, मक्याचे दाणे सुद्धा घालून घेतलेले आहेत
खूप छान. आता गॅस मंद आचेवर करूया आणि पुन्हा भाजी आपण शिजायला ठेवून देऊया. आणि मिक्स करून झालेले आहेत. आता त्यामध्ये आपण भेंडी घालूया आणि भेंडी सुद्धा मिक्स करून घेऊया. पुन्हा भाजीवर झाकण देऊन 2 मिनिटं भाजी शिजवून घेऊया. गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून बघूया. खूप छान वाफ आलेली आहे. भाजी शिजलेली आहे. आता आपण त्यामध्ये आंबाडीचा पाला, टोमॅटो घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. भाजी करताना तुम्हाला जाणवत असेल की ओलसरपणा कमी झालाय तर तुम्ही थोडंसं पाणी ऍड करू शकता. पाणी ऍड करायचं असेल तर पाणी गरमच ऍड करावं. टोमॅटो घातल्यानंतर 1 वाटी दही घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. आता दही आणि टोमॅटोमुळे सुद्धा पाणी सुटेल. सर्व भाज्या शिजल्याशिवाय त्यामध्ये आंबाडीचा पाला, टोमॅटो, चिंचेचा कोळ आणि दही घालू नये. चिंचेचा कोळ घालत आहे. भाजीला अप्रतिम अशी चव येते आणि ही भाजी आपण सारखी सारखी कधीही करत नाही, तर ती फक्त ऋषी पंचमीलाच करतो. कारण ह्या भाजीसाठी ज्या भाज्या लागतात त्या 21 भाज्या लागतात आणि आता पावसाळ्याचं सीझन असल्या कारणाने 21 भाज्यांपेक्षा जास्त भाज्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात, पण त्या पायनूच असाव्यात. तर आता यामध्ये मी थोडंसं गूळ घालत आहे. मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता पाणी न घालता सुद्धा पुन्हा पाणी तयार, हे बघा पुन्हा पाणी तयार झालेलं आहे. खूप छान. आता पुन्हा भाजी आपण 2 मिनिटं वाफेवर ठेवूया. गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे. सर्व साहित्य घालून 5 मिनिटं झालेली आहेत. 5 मिनिटं भाजी आपण मंद गॅसवर ठेवली होती. आता आपण झाकण काढून बघूया. खूप छान, मस्त, खूप छान सुवास सुटलेला आहे. बघू शकताय ऋषी पंचमीची भाजी तयार झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता तुम्हाला यामध्ये थोडंसं तूप घालायचं असेल तर ते तुम्ही घालू शकता. मी यामध्ये तूप घालत नाही कारण मला तुपाचा जो वास असतो तो आवडत नाही. त्याच्यामुळे मी ही बिना ऑइलचीच भाजी केलेली आहे आणि हेल्थसाठी खूप चांगली आहे. तर आता मी गॅस बंद करून घेते. तर अशा प्रकारे मंडळी आपली ऋषींची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.